नातवाचं तोंड पाहण्याची घाई झालेल्या सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला। नोटरीनं तलाक दिल्याने 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: सासरच्या मंडळींना नातवाचं लवकर तोंड पाहण्याची घाई आणि त्यातून लवकर मूलबाळ पाहिजे या कारणावरून सासरच्या मंडळींनी छळ करून विवाहितेला नोटरी पद्धतीने तलाक दिला। ही घटना 16 मार्च पूर्वी घडली। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगरवस्ती पोलीस ठाण्यात मौलाना आणि सासरच्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येथील वांगी रोड थोरली इरण्णा वस्ती येथील रहिवासी शबनम सैफ अली पठाण वय 22 या विवाहिता तिच्या सासरची मंडळी आपल्याला लवकर मूलबाळ पाहिजे असा तगादा लावून सासरी छळ करत होते। हा छळवाद 18 जून 2021 पासून 16 मार्च 2025 च्या दरम्यान सुरू होता। वरील नमूद कारणावरून तिच्या सोबत भांडण करून, शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरूच होते। त्यातच 16 जानेवारी 2024 रोजी तिच्या सासरकडील मंडळी आणि मौलाना मोहम्मद रमजान फलाही आणि गरीब नवाज जमादार दोघेही राहणार अबू हनीमा मस्जिद नंबर 2 झोपडपट्टी सोलापूर यांनी मिळून शबनम आणि तिच्या पतीचा नोटरी पद्धतीने बेकायदेशीर तलाक केला। त्यावर लिमयवाडी वांगी रोड भैरूवस्ती येथे माहेरी वास्तव्यास असलेल्या शबनमने बुधवारी दुपारी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सासू आफरीन, सासरे मोहम्मद रफीक, पती सैफ अली दीर सुफियान राहणार थोरली इरण्णा वस्ती वांगी रोड सोलापूर, मौलाना मोहम्मद रमजान फलाही आणि गरीब नवाज जमादार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 85, 352, 351, 2, 3, 5 सह महिला विवाह कायदा कलम 4 प्रमाणे सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सहाय्यक फौजदार चंगरपल्लू या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।